हॅलो स्टुडंट्स, आज आपण प्रॅक्टिस सेट नंबर 27 चे एक्झाम्पल्स सॉल्व करणार आहोत. आणि तिच्यामध्ये पहिला बघा आहे सिम्प्लिफाय 7⁴ मल्टिप्लाइड बाय 7�2. आता हिच्यामध्ये आपल्याला बघा सिम्प्लिफाय करायला सांगितलं आहे. हिच्यामध्ये आपल्याला त्यांनी व्हॅल्यू काढायला सांगितलेला नाही आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यामध्ये 7 आणि 7 हा जो बेस आहे हा सेम आहे आणि जे पॉवर आहे किंवा इंडेक्स आहे हे डिफरंट आहे. तर अशा वेळेस आपल्याला एक फॉर्म्युला यूज करायचा असतो. तो कोणता आहे? तो आहे a⁻m मल्टिप्लाइड बाय a⁻n इज इक्वल टू a⁻m प्लस n. हा एक फॉर्म्युला आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की ज्या वेळेस आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे याचं a⁻m मल्टिप्लाइड बाय a⁻n, तेव्हा a आपल्याला बेस कॉमन आहे प्लस आपल्याला जो इंडेक्स आहे किंवा जी पॉवर आहे m प्लस n हे करायचं आहे. ठीक आहे, मग आपण याचं करूया. कसं येणार? सो 7⁴ प्लस 2 इज इक्वल टू 7�6. ठीक आहे, हे 4 + 2 6 7�6 झालं आहे. ठीक आहे, आफ्टरवर्ड्स सेकंड एक्झाम्पल आपण लिहूया. नेक्स्ट एक्झाम्पल आहे -11⁵ मल्टिप्लाइड बाय -11�2. तर आपण ते कसं करणार? याच फॉर्म्युल्यानुसार a⁻m मल्टिप्लाइड बाय a⁻n इक्वल टू a⁻m प्लस n. याचप्रमाणे आपल्याला करायचं आहे कारण बेस इथे सेम आहे. सो -11⁵ प्लस 2 इज इक्वल टू -11�7. ओके, अत्यंत सोपं आहे. आता थर्ड एक्झाम्पल आपण बघूया. ते आहे 6/7 6/7⁵ मल्टिप्लाइड बाय 6/7⁵. तर मागील प्रमाणेच आपल्याला आता हे सॉल्व करायचं आहे. तर कसं करणार आपण? हे 6/7 आणि 3 + 5. 3 + 5 मग 3 + 5 किती झाले? 8 झाले. बरोबर आहे. तर आपण ते कसं करणार? 6/7�678. अत्यंत सोपं आहे. चला आता पुढे जाऊया. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 4th नंबरचं. ते कसं करूया? p/5⁵ मल्टिप्लाइड बाय p/5⁵. आता बघा इथे कॉमन बेस आपला आहे p/5, तर तो आपण अगोदर लिहून घेऊया. p/5 आणि मग 3 + 7 मागील प्रमाणेच आणि इज इक्वल टू उत्तर काय येणार? p/5⁵8 9 10. ठीक आहे, सोपं आहे. बघा मुलांनो, आता प्रॅक्टिस सेट नंबर 28 आहे. हाही अत्यंत सोपा आहे. मागच्या सेटमध्ये आपण मल्टिप्लिकेशन पाहिलं. आता ह्या वेळेस आपण बघणार आहोत डिव्हिजन. तर इथे बघा पहिले एक्झाम्पल आलेलं आहे a⁻6 डिवायडेड बाय a⁻4.
आता याच्यामध्ये आपल्याला एक फॉर्म्युल्याचा अभ्यास करायचा आहे, तो म्हणजे काय येणार, जेव्हा a⁻m येणार डिव्हायडेड बाय a⁻n येणार तेव्हा ते काय होणार, a⁻m−n येणार. जेव्हा मल्टिप्लिकेशन करतो तेव्हा प्लस होतं, m+n होतं, पण जेव्हा आपण डिव्हिजन करतो तेव्हा मात्र ते m−n होतो. हे लक्षात ठेवायचं आहे. तर तिच्यामध्ये तर हे बघा, हे एक्झाम्पल आपण सॉल्व करू. जे दिलेलं आहे ते a⁻6 डिव्हायडेड बाय a⁻4. मग कसं येणार, a⁻6−4 इज इक्वल टू a⁻2. अत्यंत सोपं आहे. आता सेकंड एक्झाम्पल आपण बघूया, ते म्हणजे m⁵ डिव्हायडेड बाय m�8. तर इथे बघा m बेस आहे म्हणून इज इक्वल टू m⁵ 5−8. आता बघा 5−8 हा -3 होणार, कारण 8 हा मोठा फिगर आहे 5पेक्षा, आणि त्याच्यामुळे त्याचं जे साईन आहे ते उत्तराला येणार, म्हणून m⁻³ येणार. ठीक आहे. नंतरचं एक्झाम्पल आपण बघूया. थ्री नंबरचं, ते म्हणजे p⁻³ डिव्हायडेड बाय p⁻13 इज इक्वल टू, बघा अत्यंत सोपं आहे हे पण, p⁻³ इज इक्वल टू फायनल उत्तर येणार p⁻10. ठीक आहे. -10 का आलं, कारण -13 आहे आणि -13 हा 3पेक्षा मोठा आहे आणि त्याचं साईन निगेटिव्ह आहे, मायनस आहे, म्हणून -10 आला. ठीक आहे. आता फोर्थ एक्झाम्पल बघा, x⁻³ आणि -x⁻10. आता याचं उत्तर काय येणार बघा, त्याचं उत्तर कसं येणार, x⁻10 -x⁻10 इज इक्वल टू x⁻0, आणि इथे येणार याचं उत्तर येणार 1. का 1 उत्तर येणार, तर इथे फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे कोणता, की जर a⁻0 येत असेल तर त्याचं उत्तर नेहमी काय येतं, 1 येत असेल. जेव्हा इंडेक्स 0 येतो कोणत्याही नंबरचा, तर त्यावेळेस त्याचं उत्तर येतं 1. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे फाइंड व्हॅल्यू. आता ते सिम्प्लिफाय करायचं नाही आहे आपल्याला, तर आपल्याला फाइंड व्हॅल्यू काढायचं आहे. तर तो आपण नेहमीप्रमाणे करू. जेव्हा डिव्हिजन असते तेव्हा आपण याची हे काय करायचं असतं, जो इंडेक्स असतो त्याचं आपल्याला सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. सो इज इक्वल टू -10 raised to -12 is equal to -7 is equal raised to 0, आणि सो आन्सर आलं 1. काय आन्सर आलं, आपण पाहिलं आहे की कोणत्याही इंडेक्समध्ये जर शेवटी 0 येत असला उत्तर त्याचं वजाबाकी करून, तर त्याचं उत्तर येतं 1. ठीक आहे. आता एक्झाम्पल सेकंड, 7⁵ डिव्हायडेड बाय 7⁵. आता इथे बघा 7⁵ -3 इज इक्वल टू 7. आता 5 - 2 किती येतात, 2 येतात,
आणि त्याचं आता व्हॅल्यू काढायचं आहे आपल्याला. तर किती वेळा 7चं मल्टिप्लिकेशन करावं लागेल आपल्याला? 2 वेळा. 7 मल्टिप्लाइड बाय 7 इज इक्वल टू 49 हे आपलं फायनल उत्तर आलं. ठीक आहे. 7 7 का लिहिलं? कारण त्याचा जो इंडेक्स आहे किंवा पॉवर आहे ती आहे 2 आणि म्हणून आपण 2 वेळा लिहिलं. याला आपण 7चा स्क्वेअरसुद्धा म्हणतो, हे लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल. फोर अपॉन 5 raised to 3 divided by 4 upon 5 raised to 2. आता इथे ही डिव्हिजन आहे, तर आपल्याला काय करायचं आहे? या दोन्ही इंडेक्सचं सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. सो 4 अपॉन 5 raised to 3 minus 2 is equal to 4 upon 5 raised to 1. 3 minus 2 काय? 1 येतो. आणि म्हणून उत्तर फायनल काय येणार आपलं? उत्तर येणार आपलं 4 अपॉन 5 हे आपलं फायनल आन्सर आहे. ठीक आहे. आता बघा मुलांना, नेक्स्ट एक्झाम्पल आहे 4th नंबरचं. 4 raised to 7 डिव्हायडेड बाय 4 raised to 5 हे आपल्याला करायचं आहे. तर हेही सोपं आहे. कसं करणार? 4 raised to 7 minus 5 इज इक्वल टू 4 raised to 2. आता इथे 4चा स्क्वेअर आपल्याला करायचा आहे, तर तो कसा येणार? 4 मल्टिप्लाइड बाय 4 इक्वल टू 16. ओके, आलं आहे ध्यानात? अत्यंत सोपं आहे. आता मुलांनो, नेक्स्ट आपला प्रॅक्टिस सेट नंबर आहे 29. तिच्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 आहे, तो सिम्प्लिफाय करायचा आहे. परत सांगतो, इथे सिम्प्लिफाय करायचं आहे. व्हॅल्यू जसं आपण वरती काढलेला तसा व्हॅल्यू काढायचा नाही आहे. तर आपण कसं करणार? आता तिथलं पहिले एक्झाम्पल आपल्याला दिलं आहे बघा त्यांनी. स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 15 अपॉन 12 raised to 3 स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट raised to 4. आता बघा, आपल्याला दिसायला थोडंसं डिफिकल्ट वाटतं आहे, पण हेही अत्यंत सोपं आहे. आपल्याला काय करायचं आहे? एक फॉर्म्युला वापरायचा आहे. कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे आपल्याला इथे? बघा, जेव्हा असं असेल a raised to m असेल आणि परत raised to n असेल, तर त्यावेळेस उत्तर काय येतं त्याचं? a raised to m into n येतं. म्हणजे a raised to m आहे आणि परत ब्रॅकेट कंप्लीट करून परत raised to n असेल, तर त्यावेळेस हा जो बेस असतो याला ह्या इंडेक्स m आणि इंडेक्स n ह्या दोघांनी एकमेकांना मल्टिप्लाय करायचं असतं. ठीक आहे. मग आपण करूया. 15 अपॉन 12 आणि मग हा 3 मल्टिप्लाइड बाय 4 काय येणार? 15 अपॉन 12 raised to 4 3 जा 12. ठीक आहे. किती सोपं आहे. फक्त आपल्याला हे थोडीफार फॉर्म्युलेज आहेत, ही आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. a raised to m ब्रॅकेट कंप्लीट करून पण raised to n असेल, तर a raised to m मल्टिप्लाइड बाय n होत असतं, हे लक्षात ठेवायचं असतं. हे एक्झाम्पल फर्स्ट झालं. आता सेकंड एक्झाम्पल आपण बघूया. ते म्हणजे 3 raised to 4 raised to -2. तर कसं येणार हे बघा. 3 raised to 4 मल्टिप्लाइड बाय -2 आणि मग काय येणार? 3 raised to -8 येणार. ठीक आहे.
हे लक्षात ठेवायचं आहे. 3⁻⁻8 आपलं फायनल ॲन्सर असणार आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघूया. इन स्क्वेअर ब्रॅकेट 1/7 -3 रेस्ट टू 4. ठीक आहे. बघा 2 ब्रॅकेट्स आहे. एक स्क्वेअर ब्रॅकेट आहे आणि एक मध्ये स्मॉल ब्रॅकेट आहे आणि वरती दिलेलं आहे त्याचं इंडेक्स स्क्वेअर ब्रॅकेटची 4. तर आपण कसं करणार? अत्यंत सोपं आहे. 1/7 रेस्ट टू -3 आला आणि त्याचं मल्टिप्लिकेशन आपण करतो. -3 मल्टिप्लाइड बाय 4. मग 1/7 -3 मल्टिप्लाइड बाय 4. 4 3 12 आणि येणार -12. ठीक आहे. नंतर नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा. स्क्वेअर ब्रॅकेट आहे, तिच्यामध्ये परत छोटा ब्रॅकेट 2/5 रेस्ट टू 2 आणि याला आहे -3. आता हे पण सोपं आहे. आपण याला बाहेर काढून घेऊ. 2/5 -2 मल्टिप्लाइड बाय -3. आता कसं येणार? हे 2/5. आता 3 2 6, पण दोघं निगेटिव्ह आहेत. मग निगेटिव्हचं मल्टिप्लिकेशन काय होतं? पॉझिटिव्ह होतं. म्हणून 3 2 +6 येणार. हे लक्षात ठेवायचं. नेक्स्ट एक्झाम्पल अत्यंत सोपं आहे. फक्त आपल्याला थोडं प्रॅक्टिसची गरज आहे. 6 रेस्ट टू 5 रेस्ट टू 4. इथे बघा 6 रेस्ट टू 5 इंटू 4 इज इक्वल टू 6 रेस्ट टू 20. नेक्स्ट एग्जाम्पल है. इन स्क्वेयर ब्रैकेट 6/7 रेस्ट टू 5 रेस्ट टू स्क्वेअर ब्रॅकेटचा 2. इथे सुद्धा कसं करणार आपण? 6/7 रेस्ट टू 5 मल्टिप्लाइड बाय 2 इज इक्वल टू काय येणार? 6/7 5 2 10 रेस्ट टू 10 येणार. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा. इन स्क्वेअर ब्रॅकेट आणि परत इन स्मॉल ब्रॅकेट 2/3 रेस्ट टू 4 आणि स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये परत रेस्ट टू 5. तर त्यात आपण कसं करणार आहे? हे अत्यंत सोपं आहे. मागील प्रमाणेच करूया. 2/3 रेस्ट टू -4 इंटू 5 इज इक्वल टू 2/3 -20. 5 4 20. करेक्ट. नेक्स्ट एग्जाम्पल. (5/8 रेस्ट टू 2 आणि ब्रॅकेटला परत रेस्ट टू -2. हे कसं करणार आपण? 5/8 रेस्ट टू 2 मल्टिप्लाइड बाय -2. 5/8 आणि 2 2 4. तो येणार
सॉरी इथे 3 आलेलं आहे, इथे 3 -6. नेक्स्ट एक्झाम्पल आहे स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 3/4 रेस्ट टू 6 रेस्ट टू 1. हेही सोपं आहे. 3/4 रेस्ट टू 6 इंटू 1 इज इक्वल टू 3/4 रेस्ट टू 6 हे आपलं फायनल उत्तर आहे. आणि शेवटचं आहे बघा एक 10वं एक्झाम्पल आहे. हे आपलं फायनल आहे, उत्तर आलं आहे. स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 2/5 रेस्ट टू 3 रेस्ट टू 2. तर याचं उत्तर कसं काढणार आहोत आपण, हे सोपं आहे. इज इक्वल टू 2/5 रेस्ट टू -3 मल्टिप्लाइड बाय 2. मग इज इक्वल टू काय येणार, 2/5 रेस्ट टू -6 येणार, कारण +2 आणि -3चं मल्टिप्लिकेशन मायनसमध्ये येणार. ठीक आहे. तर इथे आपण थांबूया आणि नेक्स्ट क्वेश्चन सेकंड जो आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. तोपर्यंत तुम्हाला काही अडचण असेल तर नक्की विचारा. चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.